मतदारसंघाचे आमदार जे नारायण कुचे आहे यांना एका ओबीसी कार्यकर्त्याने जे आहेत त्या जागेवरून जे आहेत की ही ओबीसीची जागा ही ओबीसींनाच उमेदवारांना मिळायला पाहिजे असं त्यांनी केलं. मरत मात्र त्यानंतर जे आहेत कुचे आणि त्या ओबीसी कार्यकर्त्यामध्ये जे आहेत भाषाबाची पाहायला मिळाली. आरेरावीची भाषा एका आमदारानं तिथल्या नारायण कुचे यांनी वापरली त्या कार्यकर्त्यांना ओबीसी. खरं तर काय झालं आहे, गेल्या तिसऱ्या टर्ममध्ये नारायण कुचे आमदार झाले आणि त्यामुळं कुठेतरी सत्तेचा माज म्हणावा लागेल याला. मी सुद्धा ती ऑडिओ क्लिप टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघितली की भवर नावाचा कोणीतरी ओबीसी कार्यकर्ता आहे आणि तो त्यांना बोलतोय की बाबा इथं तुम्ही ओबीसींच्या जागेवर मूळ ओबीसींना तिकीट दिलं पाहिजे, तुम्ही डुप्लिकेट आता नवीन कुणबी प्रमाणपत्र काढलेल्या लोकांना तिकीट नाही दिलं पाहिजे. खरं तर ज्या ओबीसी आमचा DNA म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आमचा जाब विचारतोय मी, कारण की त्यांचे जर आमदार अशी आरेरावी करत असेल, तुम्ही ओरिजिनल ओबीसीच्या जाग्यावर नवीन बोगस ओबीसींना तिकीट देऊन जर ओरिजिनल ओबीसीने जाब विचारलं, जर दादागिरी आणि धमकावण्याचा प्रयत्न करत असाल, नक्की ठीक आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु येणारा काळ तुमच्यासाठी चांगला नसेल. येणाऱ्या काळात ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईन. तुम्ही ओबीसी DNA म्हटल्या म्हणून भोळा भाबडा ओबीसी आहे. फक्त DNA ओबीसी म्हटल्याच्या नंतर ओबीसीने तुम्हाला अशा म्हणजे भरघोस असं मताने तुम्हाला विजयी केलं, तुम्हाला राज सत्तेत नेऊन बसवलं. परंतु तुम्ही सत्तेत गेल्याच्या नंतर जात दाखवायला सुरू केली आणि खरं तर नारायण कुचे यांना लाज वाटली पाहिजे. नारायण कुचे ओबीसीच्या जीवावर निवडून येत आहे आणि गुणगान तिकडं कुणाचे गाय लागलेत, कुणाला भेटतंय. खरं तर नारायण कुचे यांना माझी जालना जिल्ह्यातील विशेषतः बदनापूर मतदारसंघातील वंजारी समाजाला सांगणं आहे की नारायण कुचेंच्या तुम्ही आसपास खूप फिरता, नारायण कुचेंना तुम्ही भरभरून मतं देता, परंतु जो नारायण कुचे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला की चुकीचा आरोप करून धनंजय मुंडे यांची प्रतिमा मलिन करत असताना नारायण कुचे तिथं जाऊन धनंजय मुंडे मनोज जरांगे यांची भेट घेऊन लोटांगण घेऊन मनोज जरांगेला संरक्षण वाढवा, मनोज जरांगेच्या मी सोबत आहे. मग वंजारी समाजाने याचा कुठंतरी बोध घेतला पाहिजे आणि अशा लोकांना जाब विचारला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था असेल, येणाऱ्या विधानसभेमध्ये अशा भंपक आणि कुठंतरी स्वतःचं स्वार्थ बघणाऱ्या आमदाराला जशा तसं उत्तर दिलं पाहिजे. सर्व ओबीसीने आता जागा होणं गरजेचं आहे, कारण की नारायण कुचेला आपण SC समाजातला आमदार आहे. ठीक आहे, आपण त्यांना निवडून देत आलो, सगळे म्हटलं आपलाच आहे, परंतु ते जर तिथं वाद निर्माण करून, जातीवाद निर्माण करून जर स्वतःची पोळी भाजायचं काम करत असेल तर अशा लोकांना घराचा रस्ता दाखवायला सुद्धा लोकांनी मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे. 2029ला नक्कीच नारायण कुचे नावाच्या माणसाला घरी पाठवलं पाहिजे. इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचा उमेदवारी